नवरात्रीच्या काळात स्वप्नात काही गोष्टी दिसणे खूपच शुभ धनवान होण्याचे संकेत आहेत। नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते। आपण इथे अशाच 5 स्वप्नाबाबत जाणून घेणार आहोत। ही स्वप्ने सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात। शारदीय नवरात्रीला आज 3 ऑक्टोबरपासून म्हणजे कालपासून 3 ऑक्टोबरपासून 2024 म्हणजे कालपासून नवरात्रीच्या उत्सवादरम्यान भाविक देवी मातेची पूजा करतात आणि 9 दिवस उपवास देखील करतात। नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे हे देखील शुभ मानले जाते। आपण येथे अशाच 5 स्वप्नाबाबत जाणून घेणार आहोत। ही स्वप्ने सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात। नवरात्रीमध्ये स्वप्नात फुलं दिसली तर खूप चांगले मानलं जातं। म्हणजे फुलं हे प्रेम, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात रंगीबेरंगी किंवा पांढरी फुले दिसली तर तेही खूप शुभ मानले जाते। याचा अर्थ तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल। असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनातील अनेक समस्या संपुष्टात येतात। हे स्वप्न कुटुंबातील आनंदाचे प्रतीक देखील मानले जाते। स्वप्नात गंगा नदी दिसणे हे पण खूप शुभ मानलं जातं। नवरात्रीच्या काळात स्वप्नात गंगा नदी दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते। याचा अर्थ असा आहे की तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला क्षमा केली आहे आणि ज्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत होते त्याबरोबर नवरात्रीच्या दरम्यान पाहिलेले हे स्वप्न तुमच्या जीवनात अनेक शुभ बदल घडवून आणले जातात। स्वप्नात देवी दुर्गा दिसणे हे खूप शुभ मानले जाते। नवरात्रीमध्ये स्वप्नात दुर्गा देवी दिसणे हे तुमच्या कल्याणाचे लक्षण मानले जाते। जर आई तुमच्या दिशेने आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करत असेल तर समजा आता आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत। असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते। दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते। असे स्वप्न पडल्यानंतर सकाळी मातेच्या मंदिरात जाऊन फुले अर्पण करावीत। स्वप्नात सिंह दिसणे, सिंह हे दुर्गा देवीचे वाहन आहे आणि त्याला शक्ती आणि आत्मविश्वासाचा घटक देखील मानले जाते। असे स्वप्न पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करू शकता। तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या धैर्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल। असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला संपत्तीही मिळू शकते। स्वप्नात जर मंदिर दिसले तर ते खूपच चांगले मानले जाते। नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात मंदिर, देवीची पूजा किंवा हवन दिसले तर हे स्वप्न देखील शुभ सूचक मानले जाते। म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल, तुम्ही मानसिकदृष्ट्या ही मजबूत व्हाल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल। हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनातही सुख बदल घडवून आणणारे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।